नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया अंडा करी। तर ही अंडा करी बनवायला खूप सोपी आहे। तर चला आपण त्याचे साहित्य पाहूया। इथे मी कोथिंबीर घेतली आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत, 3 कांदे घेतले आहेत, आलं घेतलं आहे, लसूण घेतला आहे आणि इथे मी कोथिंबीरीचे देठ घेतले आहेत। तर पहिल्यांदा आता आपण कांदा चिरून घेऊया। तर आपण कांदा उभ्या स्लाइसमध्ये बारीक चिरून घेणार आहोत। कांदा एकदम बारीक उभ्या स्लाइसमध्ये चिरून घ्यायचा आहे आणि नंतर आता इथे आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत। टोमॅटो ही आपण एक बारीक चिरून घेऊया। तर टोमॅटोचे अशा प्रकारे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। नंतर आता गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तर आता आपण तेल थोडंसं गरम होऊ देणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घेऊया। तर कांदे एकदम ब्राऊन कलर होऊपर्यंत आपण भाजायचे आहेत। कांदा एकदम ब्राऊन झाला की नंतर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू, जेणेकरून कांदा एकदम मस्त असा भाजला जातो। तर बघा पाणी घातल्यानंतर बघा आता 2 मिनिटांनी कांद्याला किती छान कलर येतोय। एकदम ब्राऊन असा कलरमध्ये आपला कांदा भाजून झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया आणि आल्याचे कट करून घेतलेले तुकडेही त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर आलं लसूण आपण कांद्यामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे कोथिंबीरीच्या घेतलेले देठही घालून घेऊया आणि टोमॅटोही घालून घेऊया। तर आता हे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं भाजून घेऊया। तर बघा आता हे चांगलं भाजत आलेलं आहे। आपण टोमॅटो चांगलं सॉफ्ट होऊपर्यंत भाजायचं आहे। आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं की हे आपण आता 10 मिनिटांसाठी झाकून शिजवणार आहोत। तर कमी गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 10 मिनिटांनी आपले मस्त असं शिजून तयार झालेलं आहे। तर आता याची आपण एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। तर हे थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ। तर आता इथे आपण शिजवून घेतलेले अंडे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि शिजवून घेतलेली अंडी घालून घेऊया। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घालूया। आता त्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर बघा अंड्याचा कलर एकदम मस्त असा चेंज होतो। 2च मिनिटांसाठी आपण अशा प्रकारे अंडी परतून घेणार आहोत। तर 2 मिनिटांनी ही अंडी परतून झालेली आहेत। तर आता आपली पेस्ट ही तयार झालेली आहे। आता कढईमध्ये आपण पहिल्यांदा 2 चमचे तूप घालून घेऊया आणि नंतर 1 चमचा तेल घालून घेऊया। तूप करपू नये म्हणून आपण त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तर नंतर काही खडे मसाले घालू। तर 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता, 1 मोठी इलायची, नंतर 3 छोट्या इलायची, अशा खडे मसाले घालून आपण करून घेतलेली पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत। तर आता आपण ही पेस्ट एकदम तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घेणार आहोत। तर आता आधी आपण त्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, नंतर 1 चमचा धने पावडर घेतली आहे, नंतर इथे मी 1 पिंच हळद घेतलेली आहे। तर हळदीचा कमीच वापर करायचा आहे। नंतर आता त्यामध्ये मी इथे मटन मसाला घालून घेतलेला आहे। तर तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता आणि आता आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया। तर आता इथे आपण ग्रेव्हीमध्ये हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेणार आहोत। मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर आता आपण ग्रेव्ही एकदम तूप बाहेर पडेपर्यंत परतून घ्यायची आहे। तर ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची आहे। कंटिन्यू तिला हलवत बघा आपल्या ग्रेव्हीमधून तेल चांगलं बाहेर सुटलेलं आहे, त्यामुळे आपली ग्रेव्ही चांगली झालेली आहे। तर आता अशा प्रकारे आपण ग्रेव्ही एकदम तेल बाहेर पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर आता नंतर त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे करी करायचे असेल तेवढं पाणी त्यामध्ये घालून घ्या। तर इथे मी अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास गरम पाणी घातलं आहे। तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। नंतर आपण फ्राय करून घेतलेले अंडी त्यामध्ये घालून घेऊया। तर आता ही सर्व अंडी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आहेत। नंतर आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि 2 मिनिटं ग्रेव्हीमध्ये अंडी आपण शिजू देणार आहोत। तर 2 मिनिटांसाठी अंडी शिजायला ठेवून द्यायची आहेत। तर अशा प्रकारे आपली अंडा करी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।